पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी सुरू आहे. ताज्या ट्रेंडनुसार तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या कोलाथूर मतदारसंघात पिछाडीवर आहेत. प्राथमिक ट्रेंडनुसार अभिनेता विजय यांचा पक्ष टीव्हीके अंदाजे 88 जागांवर आघाडीवर आहे. मात्र स्वतः शर ठोकलेल्या 2 मतदारसंघात पिछाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार टीव्हीके 28 जागांवर आघाडीवर आहे. एआयएडीएमके 32 जागांवर तर डीएमके 14 जागांवर आघाडीवर आहे. केरळमध्ये एलडीएफ 38 जागांवर आघाडीवर आहे. मात्र यूडीएफ बाजी पलटवत असल्याचे दिसत आहे. काँग्रेस समर्थित यूडीएफने 98 जागांवर आघाडी मिळवली आहे. एक्झिट पोलनुसार आसाममध्ये हिमंता बिस्वा सरकार सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. तामिळनाडूमध्ये डीएमके सत्ता राखली जाईल असा अंदाज होता. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ सत्तापालट करेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पुदुच्चेरीमध्ये एनडीए आघाडी पुनरागमन करण्याच्या तयारीत दिसत आहे. काँग्रेसचे खासदार शशी थरूर म्हणाले, अंदाजदायक बाब ही आहे की आपल्या 6व्या तासातच आमच्या बाजूने एक स्पष्ट कल दिसत आहे आणि एलडीएफचे काही लोकप्रिय नेतेसुद्धा मागे पडले आहेत. मला वाटते की केरळच्या मतदारसंघामध्ये अभिनंदन केले पाहिजे हे अगदी स्पष्ट आहे. आणि ते म्हणाले त्यांची बदलाची वेळ आली आहे हे त्यांनी ठरवले आहे आणि ज्यांच्या वैद्यकीय लोकप्रियतेबद्दल आम्हाला शंका नाही ते सुद्धा मागे पडले आहेत. मला वाटते की हे एक खूप चांगले लक्षण आहे आणि आम्ही यूडीएफमध्ये इतक्यात जल्लोष करणार नाही. पण मला दिसत आहे की परिस्थिती लक्षणीय बदल दिसण्यापूर्वी एक मोठ्या उलथापालथीची गरज आहे.